मध्ये 60 हेक्टर. हा 1 किलो मध्ये 60 हेक्टर. अच्छा. म्हणजे हे एखाद्याला ऐकायला म्हणजे अनपेक्षित वाटेल, हा बरोबर. पण हा मी स्वतः शेतकऱ्याचा अनुभव आहे माझ्या. बरोबर आणि पीक पण तुमच्या समोर आहे. बरोबर. म्हणजे ही मागेची वाले ही पूर्ण भरलेली हा 60 पूर्ण हेक्टरची पूर्ण एवढी. 1 किलो मध्ये 4 बरोबर. गाळे भरलेले आहेत. अच्छा. शेतकरी मित्रांनो रामराम. मी अक्षय दीपा सीड्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आज आपण आलेलो आहे आळे फाटे या गावामध्ये सतीश दादांना भेट द्यायला. पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलं होतं जर्मिनेशन कसं झालेलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की या जमिनीत पहिले कांदा येत नव्हता. त्यानंतर खूप सारी माहिती तुम्हाला पार्ट 1 मध्ये भेटून जाईल. आता आपण चाळीत ठेवून किती महिने झालेले, कांदा कसा आहे, क्वालिटी कशी वाटली, त्यानंतर वजन वगैरे कसं आहे, ते सर्व दादांसोबत चर्चा करणार. त्यासाठी आपण आज इथे आलेलो आहे. तर बोलूया आपण दादांसोबत की काय वाटतं. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव गाव सांगा. माझं नाव सतीश गणपत गोल्हार, राहणार साकुरी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. अच्छा. बरं, तुम्ही कोणत्या कंपनीचा कांदा बियाणं लावलंय? मी नक्षत्र कंपनीचा कांदा लावला, दीपक सीडचं नक्षत्र लावलं. अच्छा. हो. तुम्हाला काय रिझल्ट वाटले आतापर्यंत? नाही, आतापर्यंत मी भरपूर कांद्याचं बियाणं वापरून कांदे पिकवले. अच्छा. पण ह्या दीपा सीडचं नक्षत्र हे जे होतं एकदम एक नंबर. असा कांदा कधीच पिकवला नव्हता मी. पहिल्यांदा मला म्हणजे 20 गुंठ्यामध्ये 200 पिशवी उत्पादन निघलं. आज आहे तुमच्या समोर आहे इथे. बरोबर. 6 ट्रॅक्टर कांदे निघले. एवढं उत्पादन मला कधीच नव्हतं झालं. म्हणजे 1 किलो मध्ये 60 हेक्टर. हा 1 किलो मध्ये 60 हेक्टर. अच्छा. म्हणजे हे एखाद्याला ऐकायला म्हणजे अनपेक्षित वाटेल, बरोबर. पण हा मी स्वतः शेतकऱ्याचा अनुभव आहे माझ्या. बरोबर. आणि पीक पण तुमच्या समोर आहे. बरोबर. म्हणजे ही मागेची वाले ही पूर्ण भरलेली हा पूर्ण 1 किलो मध्ये 4 गाळे भरलेले आहेत. अच्छा. आणि कलर क्वालिटी वगैरे कशी? कलर क्वालिटी वगैरे पण छान आहे. कांद्याला मोड नाही आलेले आणि वजनामध्ये काही मला फरक नाही वाटत एवढा कमी झालेला. बरोबर. म्हणजे जसा कांदा काढला होता आज रोजी किती महिने झाले चाळीत ठेवून? कांदे काढून 5 महिने झाले. 5 महिने. 5 महिन्यामध्ये जसा कांदा काढून ठेवला तसंच कांद्याला वजन आहे अजून? वजन अजून तसंच आहे. आणि अजूनही कांदा चांगला, अजूनही 3 महिने कांद्याला काहीच होणार नाही. बरं. म्हणजे दिवाळी पार होऊन पण दिवाळी पार होऊन नोव्हेंबर म्हणजे टिकू शकतो अजून? हो हो. बरं. शेतकरी बांधवांना काय सांगाल मग तुम्ही या कांद्याबद्दल? शेतकरी बांधवांना एवढंच मी सांगू इच्छितो, मी स्वतः वापरून अनुभव घेतलाय, तर मला छान अनुभव आलाय. तुम्ही पण वापरून बघा आणि एकदा अनुभव घेऊन बघा. अनुभव घेतल्याशिवाय काही हे होत नाही. स्वतः तुम्ही अनुभव घ्या. अनुभव घेतल्यानंतर नक्कीच रिझल्ट चांगले त्याचे. कारण का मी एक शेतकऱ्याने अनुभव घेतलेला आहे. बरोबर. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे दादा की पाणी किती लागतं कांद्याला? पाणी कमी लागतं की जास्त लागतं या कांद्याला पाणी? नाही, पाणी कमीच लागतं. कारण प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना पाणी कमी पडतं. म्हणजे किती पाणी कमी मध्ये येतो हा कांदा? तरी 1 पाणी 2 हा कांदा मी आता तुम्हाला सांगतो, 90 दिवसाला पाणी सोडलं आणि आमचं रान काळ आहे. बरोबर. तरी लागवडीनंतर आम्ही फक्त 6 पाणी दिले आणि 103 दिवसांनी कांदा काढून घेतला. बर. मग त्याच्या अगोदर तुम्ही ज्या जमिनीत कांदे करत होते, तुम्ही बोलले की त्या जमिनीत कांदे येत नाही, पण ह्या वेळेचे रिझल्ट बघून तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? तरी नाही, एकदम माझ्या त्या वावरात अजून कधीच एवढे छान कांदे आले नव्हते. पण ह्या वेळेस मी बियाणाबाबत समाधानी एकदम. अच्छा. म्हणजे तुम्ही हे बियाणं कुठून बघून ऑर्डर केलेलं होतं? मी युट्यूबला पाहिलं होतं आणि तिथून मग फोन करून साहेबांनीच मला दिलं. आणि शिवाय हे आपण तुम्ही ते याला वापरतो ना पूजेसाठी, बरोबर, तेवढंच 1 किलो बियाणं उरलं होतं. तर ते मला आळे फाट्याला अवेलेबल झालं. अच्छा. म्हणजे ते पूजेला जे ठेवलेलं होतं ते बियाणे अवेलेबल झालं आणि तेवढंच 1 किलोचं मी घेतलं. बरं. म्हणजे आम्ही युट्यूबला जी माहिती दाखवतोय ही परिपूर्ण खरी आहे की यामध्ये काही फसवणूक करतोय आम्ही? नाही, मी आता स्वतः अनुभव घेतलाय माझ्या क्षेत्रात, तर माहिती खरी आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही युट्यूबला बघूनच कॉल केलेला होता? हो, युट्यूबला बघूनच सरांना कॉल केला होता. पण त्यांनी पण मला चांगला रिस्पॉन्स दिला आणि स्वतः ते आल्यानंतर मला पूजेचं बियाणं दिलं. मी 5-6 वेळा कॉल करत राहिलो आणि शेवटी पण मी केला, तर त्यांनी माझं पण मला 1 किलो दिला. बरोबर. आता बियाणं तेवढंच उरलंय. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता आज दादांचा अनुभव कसा आहे 5 महिन्याचा. त्यानंतर त्यांनी लागवड केलेली होती त्यावेळेसचा. आता त्यांचा किती कांदा झालाय, काय झालाय, कशी क्वालिटी होती हे जाणून घेण्यासाठी पुढच्या पार्ट मध्ये अजून नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.